माहिती तंत्रज्ञान ह्या मराठी चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण MS एक्सेलमधील एक महत्त्वाचा फॉर्म्युला शिकणार आहोत. त्याचं नाव आहे VLOOKUP. VLOOKUP ही MS एक्सेलमधली सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. ज्याचा वापर करून आपण टेबलमधल्या उभ्या म्हणजे व्हर्टिकल जो डेटा आहे त्यातली माहिती आपण शोधू शकतो. त्यासाठी आपण VLOOKUP हा वापरला जातो. आता VLOOKUP वापरण्याचे फायदे काय आहेत, की जर मोठी शीट असेल, मोठा मोठा डेटा असेल, तर तुम्हाला फॉर्म्युला वापरून तो डेटा आरामात तुम्ही फिल करू शकता. चला तर मग आपण हा VLOOKUP फॉर्म्युला शिकून घेऊया. VLOOKUP फॉर्म्युला टाकण्यासाठी मी इथे 2 शीट तयार केलेल्या आहेत. पहिलीची ही माझी मास्टर शीट आहे. याच्यामध्ये ऑलरेडी सगळी ती विद्यार्थ्यांची माहिती आहे. याच्यामध्ये ऑलरेडी फिल केलेली आहे. आणि त्याचाच आधार घेऊन मला ह्या नवीन शीटमध्ये माहिती भरायची आहे. आता जसं की इथे स्टुडंट नेम आहे. इथे हा सिक्वेन्स बघा वेगळा आहे. मात्र इथे मला जो सिक्वेन्स आहे माझा तो अल्फाबेटिकल आहे. म्हणजे ए पासूनची नावं झेडपर्यंत जी सिक्वेन्स वाईज लावलेली आहेत. त्याच्यामुळं मला आदर्शचं नाव शोधायला इथे लागेल. त्याच्यामुळे मी फॉर्म्युलाचाच वापर करणार आहे. तर चला आपण फॉर्म्युला टाकून घेऊयात. तर सगळ्यात आधी कुठलाही फॉर्म्युला टाकण्यासाठी इज इक्वल टू वापरतो आपण. तर इज इक्वल टू व्ही लुकअप LOOK लुकअप इन ब्रॅकेट. आता ब्रॅकेट टाकल्यानंतर आपल्याला काही इथे कंटेंट दिसतंय जसं की लुकअप व्हॅल्यू, टेबल एरे, इंडेक्स नंबर, रेंज. आता हे काय आहे? तर पहिलं आहे लुकअप व्हॅल्यू. लुकअप व्हॅल्यू म्हणजे काय? तर तुम्हाला कुठून कोणती माहिती तुम्ही शोधताय, कोणती व्हॅल्यू शोधताय. लुकअप व्हॅल्यू त्याचा अर्थ होतो मला शोधायचा आहे आदर्श म्हणून मी इथे टिक करतो. आता माझा B2 आलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्वल्पविराम द्यायचा आहे. त्याच्यानंतर येतं टेबल एरे. टेबल एरे म्हणजे काय? ज्या टेबलमधली माहिती तुम्ही शोधताय, म्हणजे जसे की माझी मास्टर शीट. तर ते क्षेत्र आपल्याला निवडायचं आहे. तर त्यासाठी मी इथे सागर पासून सिलेक्ट करतो इथपर्यंत. म्हणजे माझा चौथा कॉलम पर्यंत आहे. 4C म्हणजे चौथा कॉलम, 4C म्हणजे चौथा कॉलम इथपर्यंत मी सिलेक्ट करतो. आता तुम्हाला कंट्रोल आणि शिफ्ट दाबून डाउन एरो दाबायचे म्हणजे पूर्ण ही शीट सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट केल्यानंतर पुढचा जो आहे तो म्हणजे कॉल इंडेक्स नंबर. म्हणजे काय इथे बघा 4C असं आलेलं आहे. तर 4C मीन्स चौथा कॉलम. तर मग मला इथे स्वल्पविराम देऊन 4 चौथा कॉलम परत एकदा स्वल्पविराम दिला. त्याच्यानंतर आपल्याला जो एक शेवटचा जो आपल्याला इथे व्हॅल्यू टाकायची आहे ती असते 0. आपल्याला 0 ठेवायचे आहे आणि ब्रॅकेट कंप्लीट करायचं आणि मग एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर तुम्हाला दिसेल की इथे फॉर्म्युला लागला आहे. आदर्शचा कास्ट कॅटेगरी ही अननो आहे म्हणजे माहिती नाही. सिम्पली आपण कॉपी करून पेस्ट करू शकता किंवा इथे ह्या सेलच्या कोपऱ्यामध्ये आपण डबल क्लिक करून ही ऑटोफिल करू शकता. आता हा फॉर्म्युला निघालेला नाहीये. म्हणजे जसं तुम्ही एडिट जर केलात तर तो फॉर्म्युला तुम्हाला शो होईल कुठल्याही याच्यामध्ये. आता हा फॉर्म्युला घालवायचा कसा? म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू पण आली पाहिजे आणि हा फॉर्म्युला पण गेला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला सिम्पली हे शिफ्ट आणि कंट्रोल दाबून सगळं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून राइट क्लिक करून कॉपी करायचं आहे किंवा कंट्रोल Cचा वापर करा कॉपी करण्यासाठी. आता त्याच्यानंतर इथे तुम्हाला पुन्हा राइट क्लिक करायचे आहे. पेस्ट स्पेशलमध्ये जायचं आहे आणि इथे ऑलच्या खाली बघा इथे व्हॅल्यू लिहिलं आहे. व्हॅल्यूज इथे सिलेक्ट करायचं आहे आणि ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर बघा आपला इथे फॉर्म्युला निघून गेलेला आहे. सिम्पली फक्त टेक्स्ट राहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण VLOOKUP वापरणार आहोत. VLOOKUP वापर करून आपण कुठलीही माहिती आपण इझिली फिल करू शकतो. जसं की आता आकाशचा ST आहे, बाकीच्यांना अननो आहे. आरुष इथे 2 वेळा आरुष आलाय, तर आरुषचा SC आहे. तर अशा पद्धतीने ही आपण माहिती भरू शकता. बघा सगळ्याच विद्यार्थ्यांची माहिती 978 आपण विद्यार्थ्यांची माहिती फॉर्म्युलाचा वापर करून काही सेकंदामध्ये आपण भरलेली आहे. आता पुढच्या आपण व्हिडिओमध्ये ऑटोफिल बघणार आहोत. तर तत्पूर्वी आपण VLOOKUPचंच बघितलं. त्याच्यानंतर HLOOKUPचं पण आपण माहिती घेणारच आहोत. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा
आणि आपल्या इतर मित्रांसोबत पण शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.